रामला 40 शर्ट खरेदी केल्यावर 10 शर्ट मोफत मिळतात, तर रामला किती टक्के सूट मिळाली असा प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याचदा मुलांनी हा प्रश्न वाचला की वाटतं सोपं आहे. 40ला जर 10 मिळाले, 40 शर्टला जर 10 शर्ट मोफत मिळाले तर 100ला किती करतात, तिरकस गुणाकार करतात आणि जे काय उत्तर येईल याचं 25% ते काढतात. ऑप्शन मध्ये 25% हे असतं, परंतु हे गणित अशा पद्धतीनं करायचं नाही, हे उत्तर आपलं चुकतं. हे प्रश्न काय आहे, मिळालेल्या सूटची टक्केवारी विचारलेली आहे, म्हणून हे गणित कशा पद्धतीनं करायचं ते बघा. रामला किती शर्ट, 40 शर्ट खरेदीवर किती मिळालेले आहेत मोफत, 10 मिळालेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर विचारलं रामकडे एकूण शर्ट किती आहेत, तर रामकडे एकूण 50 शर्ट आहेत. 50 हे काय केले, इथे भागाकारात लिहून घेतले आणि एकूण 50 पैकी रामकडे मोफत शर्ट किती आहेत, 10 हे वरती लिहून घेतले आणि एकूण टक्केवारी विचारलेली आहे, म्हणून काय केलं, त्याला गुणिले 100 केले. आता याला जर भाग घालवला तर 10 एके 10, 10 पाची 50, 5 एके 5, 5 दुने 10 आणि हा शून्य आहे जसाच्या तसा. म्हणजे रामने 40 शर्ट खरेदी केले तेव्हा त्याला 10 शर्ट मोफत मिळाले, तर त्याला सूट किती टक्के मिळालेली आहे, सूट ही 20% मिळालेली आहे. परंतु ऑप्शन मध्ये 25 असतं, 25 असतं, 20 असतं. बऱ्याचदा हे 40 वर 10 तर 100ला किती करतात आणि त्याचं उत्तर 25 येतं, परंतु 25 हे उत्तर चुकीचं आहे. रामला हे गणित करताना अशा पद्धतीनं करायचं आहे, म्हणून रामला 40 शर्ट खरेदी केल्यावर 10 शर्ट मोफत मिळतात, तर किती टक्के सूट मिळालेली आहे, 20% सूट मिळालेली आहे.